बातमी सविस्तर आहे। पुण्यामध्ये आणखी नवी पालिकांचा समावेश करण्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। अजित पवारांच्या त्या विधानानंतर पुणेकरांना नेमकं काय वाटतंय? पुणे जिल्ह्याला खरंच नव्या महापालिकांची गरज आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। यावरती पुणेकरांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की पुण्याला काहीच दिवसांमध्ये किंवा नजदीकच्या काळामध्ये 3 महानगरपालिकांची गरज भासणार आहे। पण जर एकंदरीतच पुण्याचा व्याप बघितला, पुण्याचं वाढतं सगळं एकंदरीत क्षेत्रफळ बघितलं तर त्या अनुषंगाने काही पुणेकरांना वाटतं की 3 महानगरपालिका झाल्या पाहिजेत। तर त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 3 नवीन महापालिका नाही तर तिसरी फक्त एक महानगरपालिका। तर यावरती पुणेकरांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता काही पुणेकर आहेत। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। सर, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुम्हाला का गरज वाटते की पुणे महानगरपालिका अजून एक झाली पाहिजे, का पुण्यात महानगरपालिका अजून एक झाली पाहिजे? आम्ही ग्रामीण भागातून केसनन या ठिकाणी आलेलो आहोत। केसननमध्ये ज्या सोयी सुविधा किंवा नवीन महानगरपालिका अजितदादांनी ज्या करायच्या ठरवलेल्या आहेत ह्या अत्यंत गरजेच्या आहेत। पुणे शहरामध्ये हिंगणे खुर्द येथे राहत असताना प्रशासनावर जो ताण येतो महानगरपालिका वाढल्याच्या नुसार तो कमी होईल। त्यानंतर पुण्यातली जे वाहतुकीची समस्या आहे, इतर काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत, त्यासुद्धा नवीन महानगरपालिका आल्यामुळे प्रशासनाचा वरचा ताण कमी होऊन नागरिकांना सर्वसामान्य सोयी सुखसुविधा मिळण्याची आशा राहील। महानगरपालिका ह्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून ह्या नागरिकांच्या सोयी निर्माण करत असतात। प्रशासनाचा ताण कमी झाल्यामुळे महानगरपालिका ह्या पाहिजेच असं आमचं निर्णय आहे। आत्ता तुम्ही ज्या परिसरात राहतात म्हणजे केसनन परिसरामध्ये तुम्ही राहता, तुम्ही सांगितलं, तर तिकडे सगळ्यात जास्त कुठल्या समस्या आहेत आणि पुणे महानगरपालिकेकडे जर एखादी समस्या घेऊन गेली तर कितीदा सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि किती वेळाने ती समस्या दूर केल्या जाते पुणे महानगरपालिकेपासून? कारण केसनन जर आपण बघितलं वाघोलीच्या बाजूस आहे तर तिकडनं पुणे महानगरपालिकापर्यंत पोहोचायचं म्हणलं तरी 1.5 तास निघून जातो। तर अशा परिस्थितीमध्ये तिकडची सगळ्यात जास्त ज्वलंत समस्या काय आहेत आणि कधीपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागतो? सगळ्यात ज्वलंत समस्या म्हणजे ही वाहतुकीची समस्या आहे। लोकसंख्या वाढत चाललेली, बांधकामं मोठमोठी तिथं होत आहेत। केसनन जरी महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असेल तर त्या ठिकाणी रोडची समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ज्या सोयी आपण म्हणतो त्या मिळत नाही आहेत। हे झालं ग्रामपंचायतीच्या स्तरावर काही सोयी होत नाही। पण महानगरपालिकेत आल्यानंतर तिथनं एक 10 मिनिटाच्या अंतरावर आलो की वाघोली या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या सोयी सुविधा निर्माण ज्या चालू झालेल्या आहेत त्या बघून असं वाटतं की नवीन महानगरपालिका आलं की आपल्या इथे सुद्धा अशा सोयी सुविधा निर्माण होतात। ताई, तुम्ही तर गेल्या अनेक वर्षांपासून मध्यवर्ती भागात राहता, तुम्ही बघितले पुणे वाढताना, तर आता तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्या दिवशी जरी बोलता बोलता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून गेले असेल की पुण्याला 3 महानगरपालिकेची गरज आहे, तर तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः मी अजितदादा पवार यांच्या या नवीन प्रस्तावाचं खरं तर अभिनंदन करते आणि कौतुकही करते की अजितदादा अतिशय वक्तशीर व्यक्ती आहे की जे पहाटेच उठून 6 वाजता त्यांचे कार्यक्रम नियोजित सुरू करतात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष असतं पुण्यातल्या। आणि खरं पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्याचा ताण हा पुणे महानगरपालिकेवरती जास्त येतो। मग ड्रेनेजची व्यवस्था असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, या सगळ्याचा ताण पुणे महानगरपालिकेवरती अधिक येतो। त्यामुळे याचं जर डिवायडेशन करायचं असेल तर आपल्याला अजून एक महानगरपालिकेची आवश्यकता पुण्याला आहे, जेणेकरून आपल्या या महानगरपालिकेवरचा ताण कमी होईल। कारण मनुष्यबळच याच्यात जास्त लागतं। आर्थिक तर आपली घडी चांगलीच आहे, पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत योग्य आहे, परंतु मनुष्यबळामध्ये आपण कमी पडतो आणि मग कुठेतरी पुणे अस्ताव्यस्त होत आहे। हे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं अजून एक महानगरपालिकेची गरज आहे। आणि जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 3 नाही तर अजून 1, तर त्यातनं हेच सांगितलं त्यांनी की पुणे, पिंपरी चिंचवड
आणि अजून एक महानगरपालिकेची आवश्यकता आहे आणि ती खरोखरच झाली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या इथे सोयीसुविधा नागरिकांना उपलब्ध होतील आणि लोकांचं जीवनसुद्धा सुसह्य होईल. ताई, आत्ता तुम्ही म्हणला की मनुष्यबळ तसंही कमी पडतंय, पण मग जर अजून एक महानगरपालिका तिथे उभी राहिली तर ते प्रशासन कसं टॅकल करेल? कारण आधीच एका जे आपण 2 महानगरपालिका बघतो, एक पिंपरी चिंचवड आणि एक पुणे महानगरपालिका, तिथे मनुष्यबळ असू दे किंवा कामं जी रखडली आहेत ते मनुष्यबळामुळे सुद्धा कमी पडले, तर त्या गोष्टीला कसं टॅकल करता येईल? नक्कीच करता येईल ना. सेपरेटच झाल्यावरती पूर्ण कार्यभारच वेगळा होणार आहे. तिथे त्या पद्धतीने नियोक्ता होतील, त्या पद्धतीने मनुष्यबळ वाढवलं जाईल आणि जेणेकरून त्यांचा एक व्यवस्थित सेपरेट असं कार्य चालू होईल आणि तिथल्या लोकांची डेव्हलपमेंट, रस्त्याची, पाण्याची, ड्रेनेजची व्यवस्था अगदी सुनियोजित होईल. यासाठी खरं बघायला गेलं तर आपल्याला वेगळ्याच महानगरपालिकेची गरज आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशीच आमच्या सर्व पुणेकरांची इच्छा आहे. दादा, तुम्हाला एक प्रश्न. आता जे 24 गावं समाविष्ट झालेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, त्यांनाच अजून त्यांच्यापर्यंतच खरं तर अजून पाहिजे तशा पद्धतीने पुणे महानगरपालिका पोहोचलेली नाही आहे. तर मग त्या अनुषंगाने आत्ता जे 24 गावं समाविष्ट झालेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, तर त्यांचे जे आत्ता समस्या आहेत, त्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्या ज्या पद्धतीने सोडवल्या जातात समस्या, एकंदरीत या सगळ्यांकडे बघून तुम्हाला वाटतं पुण्यामध्ये अजून एक महानगरपालिका पाहिजे? 100% या ठिकाणी पुण्याच्या महानगरपालिकेवर सगळ्यात मोठा, राज्यातली सगळ्यात मोठी क्षेत्रीय असलेली, क्षेत्रफळाने मोठी असलेली महानगरपालिका ही पुणे महानगरपालिका आहे. आणि जे 24 गावं आत्ता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली आहेत, मुळात 97च्या DP-मधली जी जुनी गावं समाविष्ट झाली त्यांच्यापर्यंत अजून पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिक सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. आणि आता त्यातून परत 24 गावं त्यांनी जी आतमध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेली आहेत, त्याच्यामुळं अनेक मोठ्या समस्या या पुणेमध्ये निर्माण झालेल्या आहेत. उदाहरणार्थ पाण्याचे असेल, ड्रेनेजचे असेल, परत तुमच्या रस्त्याचे असेल, वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामांचे असेल, अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्या पद्धतीने मनुष्यबळ हे पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे. या ठिकाणी भरती थांबलेली आहे. अनेक समस्या त्यामुळं नागरिकांना द्यायला लागतात. आणि तुम्ही 24 गावांचा जर विस्तार पाहिला तर त्या ठिकाणाहून पुणे महानगरपालिकेपर्यंत येतोपर्यंत महानगरपालिकेचे दमछाक होते. एक तर वाहतुकीचा त्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, प्रशासनामध्ये ती उदासीनता आहे की ते तिथं जाऊन कुठल्याही पद्धतीची कामं या ठिकाणी ते करत नाही आहेत. आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की महानगरपालिकेवर सगळं ताण आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेच्या बाजूनी 5 किलोमीटरपर्यंत पुणे महानगरपालिकेला सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्यासुद्धा महानगरपालिकेच्या अंगावर आलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने राज्य सरकार हे पुणे महानगरपालिकेला मदत करत नाही आहे. त्यामुळे आमची अशी विनंती की अजितदादा जे म्हणलेत की 3 महानगरपालिका अजून, तर माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की अजितदादा म्हणतात ते बरोबर आहे. हिंजवडी, चाकण आणि हडपसर, जी हडपसरची जुनी मागणी आहे याची महानगरपालिकेची, तर या 3 महानगरपालिका अजून झाल्या तरी चालतील, पण ह्या नागरिक सुविधा त्यांनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या करायला लागतील. म्हणजे आहे ते 2 सोडून अजून 3 पालिका असले पाहिजे असं तुमचं म्हणणं? 100% आहेत. आत्ता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ऑलरेडी खूप मोठा लोड आहे. अजून 3 चाकणचा भाग जर आपण पाहिला तर खूप मोठी इंडस्ट्री आणि लोक राहायला तिथं आलेली आहेत. परत हिंजवडीमध्ये आपण पाहता की खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि हडपसर भाग देखील आता पार लोणी काळभोरच्या पुढेपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यामध्ये ह्या 2 महानगरपालिका सोडून अजून 3 महानगरपालिका होत असेल तर आम्ही अजितदादा पवारांचं या ठिकाणी स्वागतच करू. दादा, तुम्ही फुरसुंगी भागात नेता, जिकडे आता खूप समस्या आहेत, तिकडे वाहतूक कोंडी तर आहेच आहे, पण इतर ज्या काही समस्या आहेत जसं की पाण्याचा विषय असेल किंवा इतर वेगळ्या समस्या, तर नेमकं तुम्ही त्या भागातून येतात, काय ज्वलंत विषय आहेत, काय ज्वलंत समस्या आहेत की सगळ्यात पहिले महानगरपालिकेने ते आत्ता सोडवलं पाहिजे लवकरात लवकर? कसं आहे, 2017 साली पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावांचा समावेश झाला आणि 2023मध्ये उर्वरित 23 गावांचा, असा एकंदरीत 34 गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आला. त्या करत असताना ह्या 34 गावांची जी काही रचना आहे ती सर्व पुणे शहराच्या पेरिफेरीला आहे. परंतु त्याचा परिणाम असा होतो आहे की तेथील लोकांना, नागरिकांना पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलं, परंतु तेथील टॅक्सचा विषय असेल, तेथील सुखसुविधांचा विषय असेल, म्हणजे प्राथमिक ज्या काही आपण दैनंदिन म्हणतो, अगदीच पाणी असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, यासुद्धा सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिकेला खूप
म्हणजे कष्ट घ्यावे लागत आहेत आणि त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पुणे शहराला 100% नवीन महानगरपालिकेची गरज आहे. आमच्या पूर्वेच्या बाजूला तर आम्ही खूप दिवसांपासून मागणी करत आहोत. सगळे वृत्तपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांनी हा विषय उचलून धरला होता की पुणे महानगरपालिकेला विभाजनाची गरज आहे. पुणे शहराचं वाढते नागरीकरण याला पुणे महानगरपालिका सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे नवीन महानगरपालिकेचं गठन होणं 100% गरजेचं आहे. आणि त्यामध्येच फुरसुंगी आणि उरुळी देवाची हे काही राजकीय लाभापोटी काही लोकांनी त्याचं नगर परिषद केलं, जे काही अतिशय म्हणजे नियोजनाच्या बाबतीमध्ये चुकीचं आहे. जर का पुणे महानगरपालिकेला किंवा पुणे शहराला नवीन शहराला या नवीन महानगरपालिकेची गरज आहे, तर मग ही 2 गावं विस्थापित करून त्यांचा अर्धवट विकास का करतायत? राज्य शासनाने याच्यावर 100% विचार केला पाहिजे. आणि नवीन महापालिका होत असतानाच ही नवीन गावे, ही दोन्ही गावं त्या महापालिकेत समाविष्ट केली तर तिथल्या लोकांच्या समस्या, आज जे काही 7 वर्ष लोक त्या समस्यांना सामोरे जात आहेत, मग ते रस्ते असतील, पाणी असतील, कचरा असेल, या सर्व समस्यांसाठी एक उपाय म्हणून याच पुणे महानगरपालिकेमध्ये या 2 गावांचा समाविष्ट करून नवीन महापालिका करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, जे नवीन गावं समाविष्ट झाले ते असू दे किंवा हिंजेवाडी भागातले काही असू दे, त्यांचं काही प्रमाणात आक्षेप आहे का, तर मिळकत कर पुन्हा येतो, परत पाणीपट्टी येतं, तरी पण पाण्याचं व्यवस्थापन नीट नाही, अशा भरपूर आक्षेप आहेत. तर त्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, आता नागरीकरण वाढतं आहे पुण्यामध्ये. पुणे ही एक मेट्रो सिटी आहे. त्याच्यामुळे इथे जे काही उद्योगधंदे आहेत, जसं IT आपण बोललात, तर IT मध्ये कामगार वर्ग वाढतो, तर त्या कामगार रोज अपडाऊन करू शकत नाही. मग तो जवळपास त्या ठिकाणी कुठे ना कुठे आपलं वास्तव्य करण्यासाठी नवीन घरं घेतो. तो एक म्हणजे उत्कर्षाचाच भाग आहे. तिथल्या जीवनमान सगळं उंचवत असतं, तिथलं डेव्हलपमेंट होत असतात. परंतु मग याच्यावर ताण कशावर येतो, तर तिथले रस्ते अपुरे आहेत, तिथली पाण्याची व्यवस्था नाही आहे, तिथल्या ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, आणि तिथे कचरा उचलण्याचं हे जे काही 4-5 गोष्टी आहेत त्याच्यावर 100% ताण येत असतो. त्याच्यासाठीच एक सुनियोजित प्लॅन करून ह्या नवीन महानगरपालिकेला त्याला नियोजन करण्यासाठी दिलं गेलं पाहिजे. पिंपरी चिंचवड असेल किंवा चाकणच्या बाबतीमध्ये असेल, PMRDचा DP जो होता तो 2021 पासून प्रलंबित आहे. तिथे डेव्हलपमेंट प्लॅन न झाल्यामुळे तिथे काही समस्या येत आहेत. तर त्या राज्य शासनाने समन्वयाने, अजितदादा म्हणतात 3 महानगरपालिका आणखीन केल्या पाहिजे, ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात अजून 3 म्हणजे अजून 1 एक्स्ट्रा केली पाहिजे. जे काही करायचं आहे ते पुण्याच्या दृष्टिकोनातून वाढत्या नागरिकरणामुळे करणं गरजेचंच आहे. मग ते PMRDच्या माध्यमातून काय करायचं आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून काय करायचं आहे, शेवट नागरिकांना त्याचा फायदा व्हावा. आणि पुणेकर नागरिक असतील, मग पिंपरी चिंचवड नागरिक असतील, या सर्वांना या गोष्टीचा फायदा व्हावा, या उद्देशानं राज्य शासनानं समन्वयानं अति तातडीने हे करणं गरजेचं आहे. आणि पुढील 5 वर्षात जर का हे नियोजन करायचं असेल तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जसं म्हणजे काही नवीन महानगरपालिकेची जागा असेल, त्यासाठीची इमारत असेल, हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर त्यांनी तयार करून ठेवलं तर नंतर मग ते अमेलगेट करून ती जी काही गावं असतील किंवा नवीन क्षेत्र अमेलगेट करून काम करणं, फक्त लोकांची भरती करून तिथे समस्या लवकर सोडवल्या जाऊ शकते. नक्कीच. आता आपण बघितलं की हे पुणेकर, त्यांची मागणी आहे की नवीन महापालिका झाली पाहिजे, कारण पुण्याचं जे वाढतं शहरीकरण आहे किंवा पुण्याचं जे वाढतं क्षेत्रफळ आहे आणि त्यातल्या ज्या येणाऱ्या नवीन समस्या आहेत रोजच्या रोज, ते इतक्या झालेल्या आहेत की प्रत्येकाला डेडिकेटेडली एक काहीतरी तो ऑफिसर किंवा ते अधिकारी तिकडे असणं गरजेचं झालेलं आहे. कारण जसं मी उल्लेख केला की वाढतं शहरीकरण म्हणजे वाढत्या समस्या, आणि लोकांपर्यंत आजही जेव्हा जसं मगाशी सरांनी सांगितलं की एकूण 34 गावं हे 2011-12 पासून समाविष्ट झालेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, त्यांच्यापर्यंत अजून नागरी सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणून नागरिकांच्या भल्यासाठी पुणे महानगरपालिकेचं विस्तारीकरण किंवा पुण्यात अजून एक महापालिकेची आवश्यकता आता पुणेकरांनीही सांगितलेली आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.